नमस्कार स्वामी भक्त हो. मी नेत्रा कोष्टी सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी साक्षात या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जिथे स्वामी शक्ती आहे तिथे काय कमी आहे याची प्रचिती आपल्याला स्वामी वेळोवेळी देत असतातच. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 4 ते 5 वर्षाआधी किती भयंकर कोरोना काळ आला होता. कोरोना काळातील खूप कठीण प्रसंग एका ताईंच्या अनुभवातून आपल्याला ऐकायला मिळेल. ताईंनी आपल्या पतीसाठी केलेले जप आणि स्वामी सेवा यातून त्यांचे पती कसे सुखरूप घरी परत आले असा स्वामी अस्तित्व दाखवणारा अनुभव ताई आपल्याला इथे सांगणार आहेत. अनुभव खरंच खूप सुंदर आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग बघूया ताईंचा अनुभव. हॅलो ताई. नमस्कार ताई. नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, आपण सर्वात आधी कुठून आहात आणि आपले नाव काय आहेत ते सांगा. मी तेजस्वी महेश बारकरे. हा मी कळवणला राहते, जिल्हा नाशिक. हा हा. ताई, आपल्याला हा स्वामींचा आलेला अनुभव तो सांगा. हो हो हो. खरंच स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात असा अनुभव माझ्या आयुष्यात खूप मोठा अनुभव दिलेला आहे स्वामींनी. वेळोवेळी ते आपली प्रचिती देतच राहतात. मला त्यांची खूप साथ लाभलेली आहे आयुष्यात. पण हा प्रसंग तर म्हणजे सांगितलाच गेला पाहिजे असा हा प्रसंग आहे. हा हा काळ आहे कोरोना काळातला पहिल्या लाटेच्या वेळेसचा, जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती. हा हा त्यावेळेस माझ्या मोठ्या नणंदबाई ह्या पुण्याला असतात. हा. तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणजे माझे नंदोई ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. अरे बाप. आणि त्यात कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना सोडायचे तरी खूप त्रास वाढलेला होता. हा हा तर त्यांचा दुपारी 11-11:30च्या वेळेस फोन आला की माझ्या मिस्टरांना हा की दादा म्हणजे माझे नंदई हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि तो काळ असा होता की कोरोना पॉझिटिव्ह म्हटलं की सगळ्यांनाच खूप धक्का बसायचा, खूप भीती भीती वाटायची. कारण की केसेस अशा वाढत होत्या कोरोनाच्या आणि डायरेक्ट काय त्याची मात्रा म्हणजे त्याचा परिणाम फारच वाईट होता कोरोना झाल्यावरचा. हो हो. तर त्या खूप रडायला लागल्या की असं पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे. तर हम्म. मग त्यावर खूपच त्यांची परिस्थिती ढासळत होती, रडत होत्या. घरातले लहान मुलं म्हणजे माझे भाची जास्त असे मोठे नव्हते त्यावेळेस, सांभाळणारं कोणी नव्हतं. मग माझे सासू-सासरे आणि माझे मिस्टर म्हणाले, ताई तू घाबरू नको, मी लगेच निघतो कळवणून पुण्याला. एकदा तब्येत बघूया कसे काय वाटते आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवूया की काय पुढे काय म्हणजे आपण ठरवू की कसं त्यांना कुठे ट्रीटमेंट वगैरे घ्यायची. तर मग ते लगेच जेवण केलं थोडंफार आणि मला सांगितलं की मी पुण्याला जाऊन येतो ताईच्या घरी, असं असं झालेलं आहे. मग तरी त्या दिवशी काय होतं ताई की पूर्ण महाराष्ट्रातले जे जिल्हे होते त्यांच्या सीमा बंद होणार होत्या. म्हणजे जर ते पुण्यात जर गेले तर त्यांना परत नाशिक किंवा जळगाव येणं कठीण होणार होतं. जर त्यांना वेळ झाला तर रात्री 12 वाजता त्या सीमा लॉक होणार होत्या. लॉकडाऊन सुरू होणार होते त्या दिवशी. तरी मग ते म्हणे मी बघतो म्हणे काय करायचं तसं. मग ते निघाली घरातून. तर मी देवापुढे बसली स्वामींसमोर आणि त्यांनी स्वामींना सांगितलं की देवा जे प्रवासाला निघतायत त्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे, सगळं व्यवस्थित पार पडू दे, सगळं मंगल होऊ दे तुझ्या कृपेने. तर मग ते निघाले. पूर्ण दिवसभर ड्रायव्हिंग करून म्हणजे कळवण, नाशिक जिल्ह्यातलं कळवण अतिदुर्गम भाग येतो हा आदिवासी भागातला. तिथून ते पुण्याला बरोबर 11 ते 12 तासाची ड्रायव्हिंग करून रात्री पोहोचले 8-8:30 वाजता. तर त्यांनी तिथे ताईंच्या घरी गेले आणि त्यांनी ती परिस्थिती बघितली. दादा खूप थकून गेलेले होते, खूप टेम्परेचर होतं, परिस्थिती खूपच वाईट होती आणि सोरायसिसमुळे तर त्यांना खूपच थकवा आला होता. त्यांची जी त्वचा होती ती इतकी खाली पडत होती की त्यांना अशक्तपणा खूप आला होता. त्याच्यामुळे त्यांना उठून बसणंही शक्य नव्हतं. आणि पुण्यामधली परिस्थिती तर इतकी वाईट होती की तिथे पुण्यात कोरोना खूप जास्त होता त्या काळामध्ये. त्या काळामध्ये खूप जास्त होता. हो. आणि तिथे डॉक्टर हात सुद्धा लावत नव्हता बाहेर, म्हणजे अगदी लांबून बघायचं आणि त्यानुसार जशी ट्रीटमेंट चालेल तशी चालेल, फरक पडला तर ठीकच आहे, नाहीतर मग काही खरं नाही, अशी परिस्थिती पुण्यामध्ये होती. तर मग त्यांनी तसं डॉक्टरांना 1-2 डॉक्टरांना दाखवलं होतं, पण त्यांना त्यांचा काही फरक पडत नव्हता. तेव्हा मी इकडे सारखं स्वामींचा धावा करत होते आणि घरी की जेही आहे ते त्यांना सुखरूप, माझ्या मिस्टरांना आणि नंदयाला सुखरूप बाहेर येऊ दे या सगळ्या परिस्थितीतून.
तर ते रात्री त्यांना डिसिजन घ्यावा लागला की पुण्यातली परिस्थिती काही चांगली नाहीये. हा हा बरोबर. इथे काही ट्रीटमेंट होणं शक्य नाही शक्य नाही. म्हणजे नंदुबाईंची माझ्या. हम्म. तर त्यांनी लगेच निर्णय घेतला की गावाकडे यायचं. गावाकडे परिस्थिती थोडी नॉर्मल होती. म्हणजे माणुसकी जसं म्हणतो ना आपण, हा हा की माणुसकीतून बघणं, हा की घरी जाऊन ट्रीटमेंट देणं, हे अजून गावाकडे होतं. हा ते हा पुण्यामध्ये शक्य झालं नसतं. त्यांनी म्हणून गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. हा मग त्यांनी रात्री लगेच थोडंसं खाल्लं ताईंच्या घरी आणि लगेच 9:30 वाजता ते तिथनं निघाले आणि 12 वाजता लॉकडाऊन सुरू होणार होतं. हा हा तर इकडे म्हणजे सगळ्यांना भीती वाटत होती की ते अडकायला नको फक्त रस्त्यामध्ये हा कुठे, कारण बरोबर. की 3 जिल्हे पार करून जायचं होतं त्यांना. हो पुणे, नगर आणि जळगाव. हो जळगाव आणि जिल्ह्याची तेव्हा पण पोलीस सीमा होती. बंदोबस्त पण खूपच होता. हो, पोलीस बंदोबस्त खूप वाढणार होता त्या रात्री अजून. आणि मग स्वामींचं नाव घेत प्रवासाला परत सुरुवात केली. दादांची तब्येत खूपच खराब होती की ते बसू सुद्धा शकत नव्हते. अरे बापरे. त्यांना मागे ताईंना आणि दादांना बसवलं. ते झोपूनच होते अक्षरशः. आणि माझी भाची बसली मागे. पुढे भाचा बसला त्यांच्या शेजारी ड्रायव्हिंग करत असताना. आणि रात्रभर त्यांनी कशी ड्रायव्हिंग केली हे म्हणजे त्यांना माहिती आणि स्वामींना माहिती. स्वामींनीच त्यांना म्हणजे आशीर्वाद दिले, पाठबळ दिलं हा किंवा स्वामीच त्यांच्या सोबत होते असं म्हटलं तरी चालेल. हो आणि इतकं रात्रभर इतक्या म्हणजे भीषण परिस्थितीत, कारण की पेशंट, कोरोनाचा पेशंट घेऊन येणं आणि तीही इतक्या सिरियस कंडिशन मध्ये, हो ते हे अशक्यच आहे. अशक्य होते ह्या सगळ्या गोष्टी. पण हा त्या स्वामींच्या कृपेमुळे, आशीर्वादामुळे घडून आल्या सगळ्या. हा हा अशक्यही शक्य करतात स्वामी. ते खरं हो याच्यानुसार आम्हाला खूपच अनुभूती आली. प्रकर्षाने जाणवलं. हा हा आणि ते बरोबर सकाळी 9 वाजता जळगावला पोहोचले या हम्म. सगळ्या कंडिशन मधून. सगळे अडथळे पार करत हे एवढे सगळे हा हा ते आले आणि मग तिथे गावाकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. हा हा आणि त्या ट्रीटमेंटला खूप उत्तम प्रतिसाद दिला त्यांनी. 8च दिवसात सगळा कोरोना जे पॉझिटिव्ह झाले होते हा ते निगेटिव्ह त्यांचे रिपोर्ट आले रिपोर्ट आला. आणि सोरायसिस पण खूप आटोक्यात आला त्यांचा 8च दिवसामध्ये. हा हा तर हा जो अनुभव दिला स्वामींनी जप केल्याचा, नाम जपाचा, हा 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 म्हणजे न विसरण्यासारखा अनुभव आहे आयुष्यातला. हो खूपच सुंदर. खूपच सुंदर ताई तुमचा अनुभव. खूपच सुंदर आणि प्रचिती देणारा. आयुष्यात जेही घडून येतंय चांगल्या गोष्टी किंवा जेही मागच्या प्रारब्धातून आहे ते हम्म. स्वामी अगदी अलगदपणे त्यातून बाहेर काढतायत आम्हाला. तर हो हो खूप त्यामुळे सुंदर. मी स्वामींची ऋणी आहे त्या त्या बाबतीत. आणि सदैव त्यांच्या सेवेमध्ये मला स्वामींनी घेतलं किंवा त्यांनी पुढेही स्वामी सेवा घडून आणावी माझ्या हातून, हम्म. एवढीच प्रार्थना करेल मी स्वामीचरणी. हो ताई. स्वामी खरंच सर्वांना, स्वामी भक्तांना त्यांचा आशीर्वाद देतातच. स्वामी सेवा केली तर त्याचं फळ मिळतंच. खरंच तुम्ही नामजप केलं, स्वामींची सेवा केली आणि खरंच तुमचे मिस्टर घरी सुखरूप परत आले आणि नंदुई भावांची तब्येत पण खरी सुधारणा झाली तब्येतीत पण. स्वामी हा भक्त हो. तेच. धन्यवाद ताई. बोला तुम्ही. हा हा. हॅलो. हॅलो धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी गया नहीं जिंदा है. स्वामींचे अस्तित्व आहे याची प्रचिती आपल्याला ताईंच्या अनुभवातून येते. खरंच आपण जर मनापासून सेवा केली तर स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून, कोणत्याही दुःखातून आपल्याला बाहेर काढतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.